सूरश्री फाउंडेशन तर्फे आयोजित स्वरभास्कर महोत्सवाचे उद्घाटन शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले। सूरश्री फाउंडेशन तर्फे आयोजित स्वरभास्कर महोत्सवाचे उद्घाटन शिवसेना नेते आमदार सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले। यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी वायोलिन वादक प्रभाकर जोग, पंडित सुरेश तळवलकर, राहुल सोलापूरकर, श्याम देशपांडे इत्यादी उपस्थित होते। संवादिनी वादक तुळशीदास बोरकर यांना संगीतकार पुरस्कार आणि गायिका गौरी दामले पठारे यांना स्वरभास्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। सुभाष देसाई म्हणाले, हिंदुस्थानातील सर्व भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण अमृताशी पैदा जिंकणाऱ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही। तो मिळवून देण्यासाठी शिवसेनाचा लढा सुरूच राहील। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी सरकार काम करो अथवा न करो, आम्ही तो दर्जा मिळेपर्यंत प्रयत्न करीत राहणार। हरी नरके यांच्या प्रयत्नांना साथ देऊ असे सांगून देसाई यांनी शिवसेना प्रमुखांविषयीच्या आठवणींना उजाळा दिला। ते म्हणाले, प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी त्यांनी पाठिंबा दिला, तेव्हा अनेकांना धक्का बसला। राष्ट्राध्यक्ष पदावर असताना प्रतिभाताई पाटील मातोश्रीवर आल्या नाहीत, पण पदावर नसताना त्या जेव्हा आल्या तेव्हा साहेब त्यांना म्हणाले, तुम्ही माझी 2 कामे केली नाहीत। एक म्हणजे अफजल गुरुला फाशी दिली नाही आणि दुसरे सुलोचना दिदींना दादासाहेब फाळके पुरस्कार दिला नाही। परंतु अशा प्रकारचं संगीत महोत्सव आयोजित करणं म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखं आहे आणि ते मोठं काम शामरावांनी केलेलं आहे। त्याबद्दल खरोखर अभिनंदनच केलं पाहिजे। खरं तर इथे एवढी दिग्गज मंडळी आहेत की त्यांच्यामध्ये माझी योजना कशाला केली हा माझ्यासमोर प्रश्न पडला, परंतु श्यामच्या कार्याचं महत्वच इतकं मोठं आहे की त्यामुळे मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही आणि इथे आल्याचे अनेक फायदेही झाले। एक म्हणजे माझ्या बाजूला पंडित सुरेश तळवलकर हे आणि पंडित तुळशीदास बोरकर हे जे दोन्ही बाजूना बसलेले दिग्गज आहेत, यांचा सहवास मला लाभलेला आहे आणि या निमित्तानं पुन्हा आज या ठिकाणी त्यांना जवळून भेटण्याचा योग आला। दोघेही माझ्याप्रमाणे गोरेगावचे रहिवासी, बरीच वर्ष तिथे राहत होते आणि त्यामुळे एक जवळीक निर्माण झाली